नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो परंपरा कोकणची आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, शिर्डीला आपण आलो आहे साईबाबाच्या दर्शनासाठी. आणि साईबाबाच्या दर्शनासाठी आपण आल्याच्या नंतर इकडे थोडासा फेरफटका मारला. त्याचबरोबर साई सिद्धी पालखी मिरवणूक सोहळासुद्धा चालू आहे. त्या पालखी मिरवणूक सोहळ्यालासुद्धा आपण आलो आहे, थांबलो आहे. कोकणकर आरजी आणि कोकणची कला संस्कृती यांच्या आग्रहावरून आपण थांबलो आहे. आणि मित्रांनो, जस्ट आता इकडे थोडासा फेरफटका मारल्याच्या नंतर आज ही टोटल हे मला वाटतं गहू असेल का मका असेल. मला ॲक्च्युली मका आहे, सॉरी गहू नाही मका आहे हे तसंच दिसतं. तुम्ही हे बघू शकता. मक्याची अशी टोटलची अशी हिरवळ आहे. अजून आलेलं नाही पीक प्रॉपरचं, आत्ता जस्ट सुरुवात होते. आणि या साईडला मका आणि साईडला होतं आहे ऊसाचं, मक्याचं आणि बरंचसं म्हणजे सोयाबीन म्हणा, प्लस झेंडूची फुलं म्हणा, तशी बरीचशी लागवड या साईडला होते. एक छोटासा त्यासाठी एक मिनी ब्लॉग आपण करतो आहे. आणि या साईड ह्याच्यासाठी आलो आहे की इथे ट्रॅक्टर चालू आहे, बघू शकता हा ट्रॅक्टर चालू आहे. तर आपण थोडीशी माहिती घेऊया त्यांच्याकडनं की ते शेती वगैरे कशी करतात आणि टोटल कसं म्हणजे हे सगळं होतं. मित्रांनो, आपण इथं आलो आहे साईबाबाच्या पालखी सोहळ्यासाठी. आपण इथं आलो आहे. इथे मी शेतीची लागवड वगैरे आणि शेतीचं हे टोटलचं हे सगळं पेरणी वगैरे नांगरणी वगैरे सगळी चालू आहे. आणि त्याच्यासाठी मी जस्ट या काकांना आपण भेट दिली. काका, थोडक्यात माहिती सांगू शकता की आपण आता कुठली शेती म्हणजे कुठली शेती करता? आता आम्ही भुईमुग पेरू राहिलो. आणि परत खाली मका पेरायची. हां, नंतर परत हा बैलांकरता जनावरांकरता घास केलेला आहे. अच्छा. आणि वांगीची लागवड झालेली, वांग्यांची पण लागवड झाली. त्याच्यामध्ये शेपू, पालक, कोथिंबीर सर्व काही. अच्छा. नंतर हा गहू केलेला आहे. अच्छा, हे गहू आहे ना? ओके ओके, मला मी समजलो मका आहे की मगाशी मी तिकडे गहू. बरोबर बरोबर. आणि हे सर्व तुम्ही एक एक दाखवू शकता का मला? हे आता भुईमुगाची लागवड आहे. अच्छा. आता हे स्वराज बी आहे. हां, स्वराज चोपन. अच्छा. तर याच्यासाठी सुपर सेवनची एक बॅग आहे. आणि ही NPK. ओके. NPK ही तर या 50 किलोची. अच्छा, मग या दोघांचं आपण मिक्सचर आहे. मिश्रण करून आपण त्याला जमिनीमध्ये आपण पेरतो. नांगरणी रोट्या मारून केलेली. अच्छा, पहिल्यांदा. बरोबर. तर हे किती एकर पर्यंत तुम्ही असं हे टोटल एकर करता? हे 10 गुंठे भुईमुग आहे. 10 गुंठे भुईमुग आहे. बरोबर. आणि 20 गुंठे मका आहे. 20 गुंठे मका. बरोबर. तर या तर एका किलोला 1.5 पोत्याचं ॲव्हरेज. अच्छा, 1.5 क्विंटलचं ॲव्हरेज आहे. तुम्ही आपण शेती करता ही मार्केट ह्याच्यामध्ये जाते की कसं? मार्केटमध्ये आपण स्वतः विकू शकतो, मार्केटमध्ये बी डायरेक्ट देऊ शकतो. अच्छा. म्हणजे आपण आता गहू केला, बरोबर. कसं आहे, ज्या वेळेला मशीन येतं गहू काढतात, मग आपला 3,000 रुपये क्विंटल किंवा 3,000 रुपयाला पोत असं ते आम्ही याच्यावर विकतो. बरोबर. आणि हे ज्या वेळेला भुईमुग काढणे येईल ना, त्यावेळेला शेंगा काढणं, पोते भरणं, नंतर काही प्रायव्हेट विकतो, काही मार्केटला नेतो. बरोबर. त्याच्यासाठी विहीर आहे. अच्छा, त्या विहिरीतनं आपण मग पाणी वगैरे हे करून सायपन केली राहती. बरोबर राहती. बरोबर. लाईट कधी रात्रीची 12 ते 8 किंवा सकाळी 9 ते संध्याकाळी 6. बरोबर. मार्केट प्रमाणे, लाईट प्रमाणे. तर हे सगळं अशी लागवड लागवड म्हणजे प्रत्येकाचं बिझनेस वेगळं. ह्या महिन्यामध्ये आता भुईमुग पेरतात, पुन्हा गवार करतात, मका करतात, असं. हे आपण म्हणतात ना खरीप पीक वगैरे. खरीप. खरीप पीक म्हणजे रब्बी हंगाम वेगळा, खरीप हंगाम वेगळा. रब्बी हंगामामध्ये ज्वारी, ही जी याला रब्बी, ज्वारी, बाजरी, कापूस त्यावेळेस पावसाळ्यात. बरोबर. उन्हाळ्यातली पिकं. आणि आता हिवाळ्यात मध्ये आपण मका, ऊस, गहू. आता मी बघतोय या साईडला तिकडे ऊसाचं लागवड वगैरे केली. 12 महिने चालतो ऊस. 12 महिने तो कारखान्याला जातो, काही जनावर नाही घालता येतो. अच्छा.
तर मित्रांनो बघू शकता या साईडला ट्रॅक्टरद्वारे आपण नांगरणी बघतोय आणि त्याच्यामध्ये आता हे भुईमुगाचं पीक आपण आता इथे काका जसं मी सांगितलं आहे 2 मिक्सर घेऊन काका मिश्रण करून नंतर ते भुईमुगाचं पीक केलं जातं. तरी पण अंदाजे किती दिवस लागतात भुईमुगाचं पीक? 4 महिने. 4 महिने. ते 4 महिने हे खत वगैरे खत पाणी आपल्याला या युरिया सुपला हे काय गोणे आहे ना माल त्याच्यामध्ये टाकलेला आहे. बरोबर. तर मित्रांनो ह्या सगळ्या युरिया आणि हे सगळं टोटल जे आहे हे खतासाठी आपल्याला हे टाकावं लागतं आणि त्याच्यानंतर 4 महिन्यानंतर आपल्याला नंतर हे पीक निघतं पीक भुईमुगाचं. तर असं हे सगळं आहे. ते काकांनी त्या साईडला वांगी वगैरे त्या साईडला लावलेली आहे. त्या साईडला हे बैलांसाठी त्यांनी चारा वगैरे त्यासाठी पण त्यांनी ते इंतजाम केलेला आहे. पशु आहार म्हणून ॲक्च्युली बैलांसाठी त्यांनी पशु आहार म्हणून या साईडला केलेला आहे. तर मित्रांनो या साईडला जबरदस्त असं आहे. तर तुम्ही आलात शिर्डीला तर नक्कीच हा रोड कुठला काका? हा जो पालखी रोड म्हणतात त्याला कणकुरी शिर्डी नाशिक डायरेक्ट मुंबई. शिर्डी नाशिक डायरेक्ट मुंबई. तर पालखी रोड आहे मित्रांनो हा. आणि हा पालखी रोड असल्यामुळे आपल्याला हे या टायमिंगला म्हणजे आता हिवाळा चालू आहे तर हिवाळ्यामध्ये ह्या सगळ्या पीक हे हंगामीच ना तर आपल्याला हे हंगामी पीक आपल्याला बघायला भेटतील. काका धन्यवाद बोलूया काकांना की ही माहिती आपण आपल्या चॅनल मार्फत परंपरा कोकणची या मार्फत त्यांनी आपल्याला दिली आहे. त्यासाठी त्यांचं खूप खूप आभार. कधीही तुम्ही वेळेला इथे या कधी तुम्हाला सहकार्य आमचे. चालेल सर चालेल. तर मित्रांनो भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. पालखी सोहळ्यासाठी आपण आलो आहे. पालखी सोहळ्याबरोबर आज शिर्डीला मी लहानपणी असताना तेव्हा आलो होतो त्याच्यानंतर आज माझं शिर्डीला पाऊल पडलं आहे आणि शिर्डीला पाऊल पडल्याच्या नंतर हे सगळं बघतो आणि हे सगळं हंगामी पीक वगैरे तर त्याच्यामुळे हे सुद्धा माझ्या चॅनलमार्फत तुम्हाला दाखवणं हे मला ॲक्च्युली मला आज वाटलं आणि म्हणून मी हा व्हिडिओ टाकतो. तर मित्रांनो भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तो टेक केअर.